बेळगावमधून आहे। बेळगावच्या हुक्केरी इथं ऊस दर आंदोलन चांगलं चिघळलंय। ऊस दर वाढीसाठी सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। पुणे बंगळुरू महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी दगडफेकीचा प्रकार झालाय। गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात ऊस आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेला आहे। रस्त्यावर दगडांचा अशा प्रकारे खच पाहायला मिळतोय। खासगी गाड्यांना देखील आंदोलकांनी लक्ष केलेलं आहे। अनेक गाड्यांची तोडफोड झाली आहे। ऊसाला प्रतिटन 3500 ते 4000 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक बनल्या। तर कर्नाटकातील ऊस दर आंदोलनाचा कोल्हापुरातील एसटी वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। पुणे बंगळुरू महामार्गावर दगडफेक झाल्यामुळे कोल्हापुरातून बेळगावला जाणाऱ्या एसटी सेवा विस्कळीत झाली आहे। तर कोल्हापूरपासून संकेश्वर पर्यंतच आता एसटी सेवा सुरू ठेवण्यात आलेली आहे। कर्नाटकात ऊस दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एसटी वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी सध्या आपल्यासोबत आहेत। विशाल, कर्नाटकात ऊस दर आंदोलन चिघळलंय आणि आता कोल्हापुरातून एसटी सेवा देखील विस्कळीत झाल्याचं दिसतंय। नक्कीच बरोबर आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून ऊसाच्या वाढीव दराची मागणी जी आहे ती केली जाते। शेतकरी संघटना ज्या आहेत ते वारंवार आक्रमक पद्धतीने याला उत्तर देताना पाहायला मिळत आहेत। सध्या पाहायचं झालं तर कर्नाटकात याची सगळ्यात मोठी तीव्रता जी आहे ती पाहायला मिळते। सीमा भागात सुद्धा याचा सगळ्यात मोठा परिणाम जो आहे तो पाहायला मिळते। अगदी कोल्हापुरातल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनांचा सुद्धा याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणावा लागेल, कारण सीमा भागामध्ये सुद्धा हे सगळे शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळतात। आज बेळगावमध्ये यासाठी निदर्शने देखील करण्यात आली। त्याचबरोबर काही ठिकाणी टायर देखील जाळून याचा निषेध करण्यात आलेला। पुणे बंगळुरू महामार्गावर महामार्ग जो आहे तो रोखत शेतकऱ्यांनी या ऊस दराबाबत मागणी जी आहे ती देखील केली। जवळपास 3500 रुपये दराची मागणी या कर्नाटकातील शेतकऱ्यांची आहे। त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकरी संघटना ज्या आहेत त्या तीव्रतेने याला उत्तर देताना पाहायला मिळतात। या सगळ्याचा परिणाम जो आहे तो सीमा भागात सुद्धा आहे आणि याच सीमा भागाशी जोडलेला कोल्हापूर जिल्हा जो आहे या कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या काही एसटी असतात। या एसटी सेवेवर सुद्धा याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय। आज दुपारपासून एसटी ज्या आहेत त्या बेळगावकडे जाणाऱ्या काही एसटी ज्या आहेत त्या संकेश्वर बरोबर आहे विशाल। त्यामुळे हे ऊस दर आंदोलन चिघळलंय आणि त्याचा परिणाम एसटी सेवेवर देखील पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।